खासदार नवनीत राणांनी जे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे रवी राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत आहे। यावर आज खासदार नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नवरा बायको मध्ये जे आहे ते बाहेरच्या लोकांनी बोलू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे। याच्याविषयी कोणीकडे आपल्या सोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। कसं पाहता नवनीत राणांच्या प्रति? मला असं वाटतं का त्यांनी आता नेतृत्व मान्य केलं नाही बावनकुळेंचं। त्यांनी सरळ म्हटलं का नवरा बायकोच्या भानगड काय आहे। बावनकुळेजीनं काय म्हटलं का नवनीतजी रवी राणाला भाजपात आणणार। हा काही सांसारिक मुद्दा नव्हता, हा राजकीय मुद्दा होता। आणि या राजकीय प्रश्नाले नवनीतजीनं काय म्हटलं का बावनकुळे बाहेरचे आहे, त्यांनी मध्यस्थी करू हे भाषा बोलू नये। आता भाजपचा राजकीय प्रदेश अध्यक्ष जेव्हा बाहेरचा होते, गरज सरो वैद्य मरो, ज्यांनी एवढे प्रयत्न केले बावनकुळेंनी त्यांना ते बाहेरचं समजतात, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे किती लाचारी आपण स्वीकारावं याची काही सीमा राहिलेली दिसत नाही। आणि म्हणून आता त्यांनी असंही म्हटलं का आमचे नेते देवेंद्रजी आहे, आमचे नेते अमित शहा आहे, आमचे नेते मोदीजी आहे। निवडून आल्यावर ते म्हणून देवेंद्रजी कुठे नेते आहे, आता मी महाराष्ट्रात नेतृत्व मीच करू शकतो, असंही त्यांच्यामध्ये अहंकार येऊ शकतं, तसेही पावलं पडू शकतं। मला वाटतं मला राणाचं पण वक्तव्य माहीत पडलं, मरण पण मी पक्ष बदलणार नाही। पहा काय व्यवस्था आहे, एका घरावर 2 झेंडे लावायची व्यवस्था आहे। एका बाजूला भाजपाचा झेंडा, दुसरा स्वाभिमानचा झेंडा। आणि मग जर सत्ता बदललीच भाजपची तर राणाजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि रस्त्यावर नवनीतजी। हे आम्हाला जमलं नाही। मला तर वाटते याचा अभ्यासच करावा लागेल, याच्या बाबतीत ट्युशन घेतली पाहिजे खरं तर। म्हणजे एका नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात एकाच घरात राहून मी असे नवरा बायको पाहिले एकमेकाच्या विरोधात लढणारे, पण हे पहिलं जोडपं आहे हिंदुस्थानातलं का एक भाजपमध्ये आहे आणि एक स्वाभिमानमध्ये आहे। आणि भाजपची केवढी लाचारी आहे बघा, का एवढ्या मोठ्या पक्षाले नवनीतजीले पक्षात घेता आलं, एकही कार्यकर्ता नवनीतजीसोबत आला नाही, सगळे कार्यकर्ते स्वाभिमानमध्ये आणि एकट्या नवनीतजी भाजपमध्ये। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मोठी शोकांकित आहे ते। हे काही राजकारण म्हणून मी बोलत नाही, पण हे चिंतन मंथन मतदारांनी करावं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावं। आत्ताच जर बावनकुळे बाहेरचे म्हणतात तर जे काम करणारे जुने आमचे भाजपचे नगरसेवक असन, कार्यकर्ते असन, आमदार असन, ते तर कधीचेच बाहेरचे झाले। म्हणजे रवी राणांनी स्वाभिमानाची टीम उभी करावी राज्यात, वेळ आली तर भाजपमधून त्यांना आमदारकी द्यावी, नगरसेवक द्यावं, जिल्हा परिषद पद द्यावं, अशी व्यवस्थित सिस्टीम उभी करणार आहे। रामटेकमध्ये तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, अकोल्यामध्ये देखील काँग्रेसला पाठिंबा दिला, तुम्ही महायुतीत आहे। आम्ही आता जाहीर केलं का कोणत्याही जिल्हा प्रमुखांनी परस्पर पाठिंबे देऊ नये, आणि द्यायचे असेल तर आमच्याकडे कार्यकारिणीकडे ते प्रस्ताव पाठवावे आणि पाठवल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आता काल परवा एक प्रस्ताव आमच्या हातकलंगे जिकडे राजू शेट्टीजी उभे आहे, जे शेतकऱ्यासाठी लढत असतं, म्हणून त्या कार्यकर्त्यांचं आमच्याकडे ईमेलद्वारे पत्र आले का आपण राजू शेट्टींना पाठिंबा दिला पाहिजे कारण ते शेतकऱ्यांच्यासाठी लढतात। तर त्या संदर्भात आम्हाला प्रस्ताव आल्यानंतर आम्ही तो विचार करून पुढच्या भूमिका जाहीर करू। अकोला आणि रामटेकमध्ये आता पाठिंबा तुमचा कायम आहे का? अकोल्यात अजून पाठिंबा दिलाच नाही, आणि त्या संदर्भात मला वाटते रामटेकला पाठिंबा जाहीर केला, आणि कार्यकर्त्यांना दिलेला पाठिंबा आता तरी आम्हाला तिथं त्याला मान द्यावं लागेल, कारण कार्यकर्त्याशिवाय पक्ष चालत नाही। आणि त्यांनी दिलेला पाठिंबा तिथं आता त्याच्यानंतर जे पाठिंबे दिल्या जाईल ते व्यवस्थित प्रस्ताव आल्यानंतर जिथं शेतकऱ्याच्या सोयीचा किंवा सामान्य माणसासाठी झडणारा कार्यकर्ता असेल तर मग आपल्या भूमिका स्पष्ट करू। महायुतीतही तुम्ही अनेक ठिकाणी पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे ना। मला असं वाटते का आम्ही पहिलेच म्हटलं होतं का अमरावती ही मैत्रीपूर्ण आपण लढत लढू, पण तसे काही चिन्ह दिसत नाही। भाजपच्या स्टेजवरून अतिशय खालच्या पातळीवर आमच्यावर टीका होतं। ज्या स्टेजवर देवेंद्रजी फडणवीस आणि सुखोत बावनकुळे महत्त्वाचे नेते उपस्थित असताना जर आम्हाला टार्गेट केल्या जात असेल तर कार्यकर्त्याला ते सहन होणार नाही।
आणि सहन न होण्यामुळे मग ते आपोआपच महाआघाडीकडे जाईल. तर तो काही आमचा दोष नाही, तो युतीतल्या रवी राणाचा दोष आहे. त्यांना सांभाळावं. त्यांना गरज असेल आमची तर त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांना आवरलं पाहिजे. नाही आवरलं असेल तर मग पर्याय राहणार नाही. नक्कीच. तर हे होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.